तर एका जातीविरुद्ध दुसरी जात अशी उभं केल्याची एकंदरीत स्थिती तयार होती। आरक्षणाच्या भोवती किती काम करायचं, किती लढायचं। अरे मी तर तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल अशी कल्पना केली होती। तुमच्या जर लक्षात आलं की आता स्पर्धा ही आर्थिक आहे, उद्योगाची आहे, व्यवसायाची आहे, तर आपल्याला बदललं पाहिजे। अर्थात आपला देश आता सध्या धर्माकडे जास्त चाललेला आहे की इतिहासात रमलं नाही पाहिजे। गुजराती माणसाच्या डायनिंग टेबलवर सुद्धा व्यवसाय उद्योगांना अर्थकारणावरच चर्चा होती। परंतु आज जर मला विचारलं तर मराठ्यांचा आर्थिक कणा मोडलेला आहे। कुंभमेळाव्यात खरं हे विसर्जित केलं पाहिजे। आपण पाप पुण्याच्या कल्पना घेऊन जातोय। नमस्कार, मी प्रियदर्शनी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या खास शो मध्ये। एकंदरीत महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती याच्यावर आज नजर टाकण्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे संभाजी ब्रिगेड यांचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे प्रवीण गायकवाड यांना। जय जिजाऊ। स्वागत आहे तुमचं। आपण एकंदरीतच मराठ्यांची आता सामाजिक स्थिती बघतोय। मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून भिजत होता, त्याची काय स्थिती झाली मधल्या काळामध्ये तेही तुम्ही बघितलंय। आणि आता एकंदरीत सामाजिक परिस्थिती जर बघितली तर एका जातीविरुद्ध दुसरी जात अशी उभं केल्याची एकंदरीत स्थिती तयार होतीये। तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे? सध्या आपण 21व्या शतकात आहोत आणि 21वं शतक हे आर्थिक उन्नतीचं शतक आहे आणि हे जगाने मान्य केलेले। म्हणजे 1991ला आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण म्हणजे लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आपण स्वीकारलं। त्यावेळेस PV नरसिंहराव आपले पंतप्रधान होते आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग होते आणि जगासाठी आपला देश आणि आपल्यासाठी जगाचे दरवाजे व्यवसायासाठी, उद्योगासाठी, सर्व कारणासाठी उघडले। 1990ला VP सिंग सरकार होतं। रामविलास पासवान समाज कल्याण मंत्री होते आणि VP सिंग पंतप्रधान होते। यांनी मंडल कमिशन या देशात प्रथम लागू केला आणि मंडल कमिशनचं आंदोलन हे जुनच आंदोलन आहे। म्हणजे 1980ला मंडल कमिशन आलं आणि ते लागू व्हायला 10 वर्ष लागले आणि प्रत्यक्षात 94ला ते लागू झालं। तो एक सामाजिक विषय आहे आरक्षण। आरक्षण कुणाला दिलं जायला पाहिजे, का दिलं जायला पाहिजे, ह्याची कारणं धर्मामध्ये जी वर्णव्यवस्था होती, जी जाती व्यवस्था होती, त्याच्यात जो अस्पृश्य समाज होता त्याला शेड्यूल कास्ट म्हणून मिळालं होतं, आदिवासी समाजाला शेड्यूल ट्राईब्स म्हणून। पण ज्या शेतकरी जाती आहेत, 12 बलुते आहेत, 18 आलुते आहेत, हे गावात राहतात, शिक्षणापासून वंचित आहे आणि त्यांना देशाच्या मूळ प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांना विशेष सवलत दिली पाहिजे, म्हणून मंडल कमिशनचं आरक्षण आलं। मूळतः काय झालं की कुणबी हे OBC म्हणून मंडल कमिशननी मान्य केले आणि मराठा ही जी जात आहे ही कुणबीच आहे, परंतु ती त्याच्यात जात म्हणून समावेश नाही झाली, कुणबी झाली। म्हणजे आता तुम्ही विदर्भात गेला, खानदेशात गेला तर मराठा समाजाचे लोक कुणबी आहेत। आणि मग मराठा महासंघाने ते आंदोलन पहिल्यांदा चालवलं। अर्थातच ते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांनी 1982ला पहिला मोर्चा काढला होता की आर्थिक निकषावर आरक्षण असावं, परंतु इथला सामाजिक बेस बघितला तर त्याला आर्थिक निकषावर देणं शक्य नव्हतं। पुढं काय झालं की मंडल कमिशन लागू झालं आणि नंतर अभ्यासाअंती असं लक्षात आलं की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि तो प्रयत्न यशस्वी पण झाला। 1 जून 2004ला मराठा कुणबी मराठा हे क्षत्रिय आयोग, जे प्रथम मागासवर्गीय आयोग जो होता OBCचा, त्यांनी समावेश केला। पण सरसकट मराठा समाजाचा समावेश न झाल्यामुळं परत ते आंदोलन पुढे चालू झालं आणि मुख्यतः पश्चिम महाराष्ट्राला चांगला लाभ झालेला दिसतो। कोकणात आहेच, खानदेशात आहेत, पण नेमका मराठवाडा जो आहे, जो मुळातच मागासलेला आहे, निजाम राजवटीमध्ये तो होता, हैदराबाद संस्थानाच्या अधीन होता, तो मागासलेलाच भाग होता आणि तिथं बहुसंख्य लोकांच्या नोंदी कायम मराठा सापडतात, त्यांचं कुणबी सापडत नाही। अलीकडचं संशोधन थोडं पुढे गेलं, त्यांच्याही कुणबी सापडतात। पण आरक्षणाच्या भोवती किती काम करायचं, किती लढायचं, 25-25, 30-30 वर्ष आमची गेली। मी मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्यातनं सामाजिक मागासलेपणा, धार्मिक मागासलेपणा, शेतकरी म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, आर्थिक विवंचना शेतकऱ्यांची, आम्ही घाम गाळतो, रक्त सांडतो आणि हे सगळं करून सुद्धा या देशातल्या लोकशाहीला आम्हाला न्याय द्यावा असं वाटत नाही। परंतु नंतरच्या काळामध्ये मी एक व्यावसायिक आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे, मी जगभर फिरलो, वेगवेगळ्या देशात गेलो
तर त्या देशांमध्ये गेल्यानंतर मला उपरती झाली, मला जाणीव झाली की नेमकं जग कुठं चाललेलं आहे. म्हणजे अगदी आपण दुबईचं उदाहरण घेतलं तर आम्ही दुबईला सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये आम्ही लोकांना घेऊन जातो. आतापर्यंत जवळ मी 1200 लोकांना तिथं घेऊन गेलो, तिथं बिझनेस कॉन्फरन्स घेतल्या. तर वाळवंटामध्ये स्वर्ग निर्माण होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं जिथं पाणी नाही, काही पीक नाही, पण आज जगाची राजधानी म्हणून जर कुणाला ओळखलं जात असेल तर ती दुबई आहे. तर ती खरी माझी प्रेरणा ठरली. आणि मला असं वाटायला लागलं की 21वं शतक जे आहे हे वेगळंच आहे. म्हणजे तुम्ही धर्माचं युग म्हणू शकता, म्हणजे ज्याला आपण कलियुग म्हणतो, सतयुग म्हणतो, नंतर मुघल काळ आला असेल, त्यानंतर शिवाजी महाराजांचं स्वराज्य, मग भारताच्या स्वातंत्र्याचं आंदोलन. परंतु आज जर तुम्ही ठरवलं तर 21वं शतक काय, तर तो इतिहास धर्माचा विषय नाहीच नाही. अर्थात आपला देश आता सध्या धर्माकडे जास्त चाललेला आहे, हा भाग निराळा आहे. परंतु जगाच्या पाठीवर जर तुम्ही फिरल्यानंतर तुमच्या जर लक्षात आलं की आत्ता स्पर्धा ही आर्थिक आहे, उद्योगाची आहे, व्यवसायाची आहे, तर आपल्याला बदललं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला बदललं पाहिजे असं तुम्ही जरी म्हणत असलात, आणि खास करून मराठ्यांचा उल्लेख जो आहे तो आपण क्षुद्र म्हणूनही जरी केला तरी मराठे मात्र अजूनही त्या गोष्टी मान्य करायला तयार नाहीयेत. म्हणजे जरी आपण 21वं शतक हे आर्थिक उन्नतीचं शतक असं जरी आपण संबोधलं तरी त्या आर्थिक उन्नतीकडे कसं जायचं यामध्ये अजूनही मराठ्यांमध्ये खूप संभ्रम असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि मराठा समाज हा तसा मोरख्या समाज आहे, म्हणजे पुढारलेला समाज, ज्याच्यात आपण लीडर्स म्हणतो. अधिक लीडर्स तुम्हाला म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, म्हणजे अनेक नावं घेऊ शकतात. अलीकडच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार साहेब, अशोक चव्हाण, सगळे तुम्ही अनेक लोक बघू शकता. दीज आर अ लीडर कम्युनिटी, म्हणजे नेतृत्व करणारा समाज आहे. पण सगळा समाज तसा आहे का, तर सगळा समाज तसा नाहीये. आता नेमकं काय होतंय की ह्या समाजाला उच्च प्रेरणा आहेत सगळ्या, म्हणजे राजघराण्याच्या. जसं छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला सांगितलं, संभाजी महाराज आहेत, सयाजीराव गायकवाड आहेत, शाहू महाराज आहेत. आणि हा जो समाज आहे ना, हा इतिहासात रमणारा समाज आहे, मोठा इतिहासात रमतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर शिवजयंती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी. आणि त्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की या पूर्ण पुणे जिल्हा आणि परिसरातले आणि अगदी महाराष्ट्रातले जे जे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते त्या त्या घराण्याचे स्वतंत्र रथ निघतात आणि ते स्वतःची जी काही आयडेंटिटी आहे ती सरदार घराण्याशी जोडून छत्रपती घराण्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. तर इतिहासातला अभिमान असला पाहिजे का, निश्चित असला पाहिजे. स्वाभिमान असला पाहिजे का, तोही असला पाहिजे. इतिहास हा अशी गोष्ट आहे की इतिहासात रमलं नाही पाहिजे. इतिहास हा आपल्याला वर्तमानामध्ये आरसा म्हणून बघितला पाहिजे आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रंजक गोष्टी म्हणू शकतो, किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या आपल्याला सगळ्या माहिती आहेत, मी काही त्याच्यात खोलात जाणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन गोष्टी आर्थिक विषयाने मी सांगतो. एक विषय असा आहे की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, मागच्या वर्षी त्याच्यावर खूप वाद झाला, लुटली का, जिंकली का, वगैरे वगैरे. आता सुरत लुटली ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याच्याबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे हे अलीकडं सकलजनवादी शिवाजी हे डॉक्टर प्रकाश पवारांचं पुस्तक आलं. त्यांनी प्रथमच असं सांगितलं अधिकृतरित्या की सुरत लुटण्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी सुरत लुटण्याचा निर्णय का घेतला, तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की शास्त खान जो औरंगजेबाचा मामाही होता आणि वजीरही होता, तो पुण्यात लाल किल्ल्यामध्ये येऊन बसला होता, लाल महालामध्ये येऊन बसला होता. त्यांनी पुणे बेचिराग केलं होतं, पूर्ण महसूल बुडवला होता, शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं, म्हणजे स्वराज्याचं पूर्ण नुकसान केलं होतं आर्थिक. आणि त्या झालेलं नुकसान भरून काढायचं असेल व्याजासहित, म्हणजे सूद समावेत, तर सुरत ही औरंगजेबाची आहे, ही आर्थिक राजधानी आहे, सुरत ही लुटली पाहिजे. हे सुद्धा शिवाजी महाराजांचं अर्थकरण हे नीट लक्षात घेतलं पाहिजे, कारण तिथून पैसा आणला आणि त्याच्यानंतर मग स्वराज्याचे जे किल्ले होते त्याची डागडुजी केली, शस्त्रास्त्र तयार केले, घोडे आणले आणि आपली फौज तयार केली.
पण त्याच्यासाठी शास्तखानाने जे नुकसान केलं याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे शिवाजी महाराज 3 वर्ष स्वराज्याचं महसूल बुडले, त्याच्या वसुलीसाठी सुरत लुटतात, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे अर्थकारण आहे. दुसरी गोष्ट, आपण आरमार बद्दल खूप गोष्टी ऐकल्या की आंग्रेंना प्रमुख केलं, समुद्रामध्ये आपलं आरमार उभं केलं, कारण समुद्रमार्गीच शत्रू आपल्याकडे येतील आणि हा देश पारतंत्र्यात जाईल वगैरे वगैरे आपण ऐकलं. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की दीव दमनला त्या काळामध्ये डच होते, व्यापार करायला आलेले. मुंबईला आणि कलकत्त्याला ईस्ट इंडिया कंपनी होती, म्हणजे ब्रिटिश होते, ज्यांनी नंतर आपल्या देशावर राज्य केलं. आणि गोव्यामध्ये त्यावेळेस पोर्चुगीज होते आणि पॉंडिचेरीला फ्रेंच होते. म्हणजे युरोपमधनं या देशामध्ये व्यापार करायला 4 तर देशातले लोक येत होते, आलेले होते. व्यापार चालूच होता. म्हणजे 15व्या शतकात काय झालं की रेनिसान्स झालं, तिथे एक उठाव झाला. तुर्कस्तान आणि रोम राज्याचा संघर्ष झाला आणि तुर्कांनी रोम राज्यातल्या लोकांना खाली व्यापाराला बंदी घातली, म्हणून त्या बोटी टाकले. तो एक मोठा इतिहास आहे. आणि आपल्याकडे व्यापार चालू होता. आता आपल्या शिवाजी महाराजांनी आर्मर उभं केलं, पण संरक्षणासाठी इथपर्यंत सांगितलं गेलं. डॉक्टर प्रकाश पवारांनी याच्यावर प्रकाश टाकला पहिल्यांदा की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये 9 कोटीचा व्यापार समुद्रमार्गी केला होता. बघा, आता ही गोष्ट कोणाला सांगितली का? पण शिवाजी महाराजांची अर्थकारणासाठी प्रेरणा किंवा जिजाऊ माँसाहेबांनी ज्यावेळेस आग्र्याला शिवाजी महाराज कैदेत होते त्यावेळेस स्वराज्य चालवलं, ते त्यांच्या, ज्याला आपण म्हणतो की त्यांच्याकडे असलेला जो काही पैसा होता त्याच्यातनं चालवलं. ते स्वराज्य त्यांनी टिकवलं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पदरचे पैसे, जिजाऊचे पदरचे पैसे म्हणजे शिलकीतले पैसे, त्याच्यावर स्वराज्य चालवलं. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात की असाध्य ते साध्य करिता असं आहे, असं कारण अभ्यास तुका म्हणे. दुसरं काय म्हणतात ते, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे आमच्या संतांनी आम्ही अभ्यास केला पाहिजे, आम्ही चांगला व्यापार केला पाहिजे. उदासीनता काय येते तर आर्थिक विवंचना असेल तर येते. म्हणजे संतांनी, आमच्या महापुरुषांनी जी आर्थिक चळवळ चालवली ती कधीच चर्चेला आली नाही. आपण इतिहासात रमतो रंजक गोष्टीमध्ये. अगदी सयाजीराव गायकवाडांचं उदाहरण घ्या. सयाजीराव गायकवाडांनी जमशेदजी टाटांना जमशेदपूरला जी पहिली स्टील इंडस्ट्री उभी केली त्याला पैसे सयाजीराव गायकवाडांनी दिले होते. बँक ऑफ बडोदा त्यांनी उभी केली होती, बडोदा युनिव्हर्सिटी उभी केली होती. आणि सयाजीराव गायकवाडांचं जर तुम्हाला वेगळं पण समजून घ्यायचं असेल तर दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये फुलेशाह आंबेडकरांची चळवळ म्हटली जाते, त्यात सयाजीराव वगळले जातात. माझ्यासारखा सुद्धा सामाजिक कार्यकर्ता बऱ्याच वेळा त्यालाही विसर पडतो. पण तुम्हाला एक गंमत वाटेल की सयाजीराव गायकवाडांचं जे नातं आहे या फुलेशाह आंबेडकरांची ते किती चांगलं आहे बघा. महात्मा फुलेंनी गुलामगिरी हे पुस्तक सयाजीरावांना वाचून दाखवलं होतं. म्हणजे महात्मा फुलेंची सयाजीरावांची भेट झाली होती. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात शिकायला सयाजीरावांनी पाठवलं, नंतर ते तिथं नोकरीनिमित्तही गेले होते. आणि बाबासाहेबांचं सयाजीरावांचं चांगलं नातं होतं. शाहू महाराजांचे त्यांचे नातेसंबंधच होते. शाहू महाराजांकडून मुलगी करून घेतली होती त्यांनी सयाजीरावांनी, म्हणजे त्यांचे नातेसंबंध होते. कसं आहे की महात्मा फुलेंची शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची कधीच भेट झाली नाही. शाहू महाराजांची आणि बाबासाहेबांची झाली, पण ही जी कडी राहती ना की ह्या महापुरुषांना जोडायची असेल तर तिथं सयाजीराव यावं लागतं. आणि हे सयाजीराव कोण आहे? ज्यांना इतिहासाचं ज्ञान आहे, सामाजिक संघर्षाचं ज्ञान आहे, इथल्या व्यवस्थेचं ज्ञान आहे, जी वर्ण व्यवस्था आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की 1899 ते 1901 महाराष्ट्रामध्ये एक वेदउक्त प्रकरण शाहू महाराजांचं जे कोल्हापूरला घडलं होतं, पंचगंगेच्या काठावर, वेदाचे अधिकार राजाला नाही, तुम्ही शूद्र आहेत, अशा प्रकारचं. हीच गोष्ट बडोद्याला सुद्धा झाली. बडोद्याच्या पुरोहितांनी, ब्राह्मणांनी सांगितलं की सयाजीराव तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदाचे अधिकार नाही. आणि मग त्यावेळेस तिथं संघर्ष उभा राहिला असता. पण सयाजीराव महाराजांनी काय केलं की पुण्याचे ब्राह्मण जे त्यांच्या ह्याच्यात होते, देवाऱ्याचं काम वगैरे बघायचं, त्यांना पुण्याला पाठवून दिलं आणि गुजराती ब्राह्मणांना व्यवहार करून तिथं ठेवून दिलं, संघर्ष टाळला. दुसरीकडे मात्र शाहू महाराजांचा तो संघर्षाने महाराष्ट्र पेटला. सत्यशोधक चळवळीनंतर ब्राह्मणेतर चळवळ म्हणून ओळखली गेली. आता इथलं इतिहास गौरवशाली आहे, इथला समाजकारणाच्या चळवळीचा आपल्याला गौरव आहे. परंतु 21व्या शतकाकडे बघत असताना आता तुम्हाला पुण्याचा विकास झालेला बघता. अगदी आपण आता मगरपट्टा सिटीमध्ये आहोत. मगरपट्टा सिटी ही जी उभी राहिली ही
सतीश मगर यांनी उभी केली. ते त्याचे MD आहेत, ते प्रमुख आहेत. परंतु 1991च्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही 450 एकरची मगरपट्टा सिटी सक्सेसफुल झाली. त्याचं कारण हे एक युनिक मॉडेल आहे. इथं राहण्याची व्यवस्था आहे, चांगलं संरक्षण आहे, म्हणजे सिक्युरिटी आहे. परंतु इथं वॉक टू वर्क नावाची कॉन्सेप्ट आहे. म्हणजे इथं जवळपास 1,00,000 पेक्षा जास्त IT ची मुलं इथं काम करतात. म्हणजे SEZ पण इथं, म्हणजे तुम्हाला नोकरी तिथंच, घर तिथंच, तुमचा प्रवास खर्च वाचतो. आणि तुम्हाला मी सांगतो की अलीकडच्या काळामध्ये मी तुम्हाला आता महाराजा सयाजीराव गायकवाडांचं सांगत असताना मला गुजराती नावाचं एक पुस्तक आलंय. आता सलील त्रिपाठी जे न्यूयॉर्कला असतात, आधी ते पत्रकार म्हणून लंडनलाही होते आणि आता ते 25-30 वर्ष तिकडेचे, मूळचे मुंबईचे. त्यांनी गुजराती नावाचं पुस्तक लिहिलंय. आता गुजराती नावाचं पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन पुण्यामध्ये होतं. त्या कार्यक्रमाला मी गेलो, मी त्यांना भेटलो लेखकाला. तर भेटल्यानंतर त्यांना आनंद वाटला की मराठी माणूस माझ्या कार्यक्रमाला आला. तर त्यांनी लगेच प्रतिक्रिया काय दिली मला, की कसं आहे म्हणले, हे गुजराती पुस्तकामध्ये गुजराती माणसाची मानसिकतेबद्दल मी अभ्यास करून लिहिलाय. मानसिकता, गुजराती माणसाची मानसिकता कशी आहे, अर्थकरण कसं आहे, तो व्यवसायाकडे कसं बघतो, कुटुंब कसं व्यवसायामध्ये. म्हणजे त्यांनी सांगितलं की गुजराती माणसाच्या डायनिंग टेबलवर सुद्धा व्यवसाय, उद्योग आणि अर्थकारणावरच चर्चा होती, जे की आमच्याकडे सगळी राजकारणावरच होती. कुठेही कुठल्या कट्ट्यावर बसा, डायनिंग टेबलवर जसा तुम्हाला अख्खं राजकारण तुम्हालाच कळतं, असं मराठी माणसाची मानसिकता आहे. तर त्यांनी मला काय म्हणले, सलील त्रिपाठी गुजराती पुस्तकाचे लेखक, ते म्हणले 2 मराठी माणसं भेटली की ते विचारतात काय नोकरी करतो आणि कुठं नोकरी करतो, आणि 2 गुजराती माणसं भेटली की कुठला धंदा करतो आणि नफा किती मिळतो. म्हणजे ही जी मानसिकता आहे, मला आता जे काही दिसतंय, म्हणजे सिंधी, गुजराती आणि मारवाडी, म्हणजे राजस्थान आहे, गुजरात आहे, त्याच्यावरनं सिंध प्रांतातनं आलेले, पाकिस्तानमधनं आलेले. आपल्याकडे आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गांधीनगर आहे कोल्हापूरच्या जवळ, पिंपरी आहे, पिंपरी चिंचवडला जिथं, आणि उल्हासनगर आहे मुंबईपाशी. हे सिंधी कॅम्प आहेत. म्हणजे निर्वासित लोक इथं आले, त्यांना छोट्या छोट्या जागा दिल्या, टेंट करून ते इथं राहिले. आज तुम्ही उल्हासनगरला जाऊन बघा, पूर्ण व्यापार ताब्यात तिथे आहे. गांधीनगरला जा, पिंपरीला जा, म्हणजे निर्वासित म्हणून आलेले लोक, यांची मानसिकता उद्योजकतेची, व्यावसायिकतेची, अर्थकारणाची प्रबळ झाली मागच्या 75 वर्षामध्ये. म्हणजे सिंधी लोक आर्थिक संपन्न झाले, गुजराती लोक आर्थिक संपन्न झाले, मारवाडी लोक आर्थिक संपन्न झाले. पण यांचा इतिहास मला माहित नाहीये, मला माहित नाही. मराठ्यांचा इतिहास फार गौरवशाली, म्हणजे स्वराज्यापासून स्वातंत्र्यापर्यंत, घाम गाळण्यापासून रक्त सांडण्यापर्यंत प्रचंड त्याग करणारा मराठा समाज. परंतु आज जर मला विचारलं तर मराठ्यांचा आर्थिक कणा मोडलेला आहे. आणि हे सांगण्यासाठी मोठा सिद्धांताची गरज नाही. आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकूण लोकसंख्येच्या 60% लोकांना, म्हणजे 80 कोटी लोकांना केंद्र सरकार अन्नधान्य सुरक्षा योजनेमध्ये आणतं आणि अन्नधान्य हे रेशनवर मोफत वाटलं जातं. म्हणजे आपण एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा जर सरकारवर अवलंबून असेल तर ही परिस्थिती जर तुम्ही विचार केला, ते पर्सेंटेज तुम्ही मराठ्यांना लावलं, मराठी माणसाला लावलं, तरी महाराष्ट्रामध्ये 60% लोक तसेच आहेत, अधिक असतील. दुसरी गोष्ट, शेतकरी आत्महत्याचा विषय मोठा आहे. आणि मला सगळ्यात महत्वाचं काय दिसतं याच्यामध्ये, की अलीकडं केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार ज्या प्रकारे लोकांकडे बघते, म्हणजे मला काही कुणाला नावं ठेवायची नाही, राजकारण नाही, समाज प्रावलंबी असला पाहिजे का स्वावलंबी असला पाहिजे. एकीकडे अन्नधान्य मोफत द्यायचं, दुसरीकडं शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार 6,000, महाराष्ट्र सरकार 6,000, म्हणजे शेतकऱ्याला 12,000. आणि आता लाडकी बहीण योजना आली, त्यातनं 18,000 एकूण, म्हणजे 18,000 ते रोख आणि 12,000 हे रोख, म्हणजे वर्षाला 30,000 रोख एका कुटुंबाला यायला लागले आणि अन्नधान्य मोफत मिळायला लागलं. तर समाज प्रावलंबी तयार व्हायला लागला. बेरोजगारी प्रचंड आहे, नवीन रोजगार निर्माण व्हायला तयार नाहीये, नवीन उद्योग यायला तयार नाहीये. आणि खरं सांगू का मी तुम्हाला, की या एकाच वेळेस मी तुम्हाला 91ला जागतिकीकरण, खाजगीकरणाचे परिणाम कसे झाले, तर 91ला जर तुम्ही बघितलं तर चायना हा साम्यवादी देश, कम्युनिस्ट, शेतकरी, कामगार, कष्टकरी, कार्ल मार्क्सचं धोरण त्यांच्याकडे राबवलेलं, तिथं गरीब कष्टकरी लोकांना सरकारच्या माध्यमातून त्यांचं अर्थकरण उंचवण्याचा प्रयत्न, म्हणजे साम्यवादी देश. आणि आपण लोकशाहीवादी.
आपल्याकडं सगळं चालतं, म्हणजे आपण मिक्स इकॉनॉमी वाले आहोत. 91ला चायनाची इकॉनॉमी म्हणजे जीडीपी आपल्यापेक्षा कमी होता. आज 2025 मध्ये जगात सगळ्यात मोठी इकॉनॉमी 21 ट्रिलियन डॉलरची, 21 ट्रिलियन डॉलरची ही चायनाची आणि भारताची 3.5 लाख ट्रिलियन डॉलरची आहे. आणि पंतप्रधान स्वप्न बघतायत 5 लाख ट्रिलियन डॉलरचं, ज्या वेळेस की आपल्याशी मी बोलतोय त्यावेळेस 95 लाख कोटी रुपये हे शेअर मार्केटमध्ये बुडलेले आहेत. म्हणजे नेमकं लोकशाहीमध्ये लोकांच्या कल्याणाच्या योजना बनवल्या जातात का, हा एक प्रश्न आहे. राजकारण म्हणून नाही, कारण सामाजिक कार्यकर्त्याला हे राजकीय प्रश्न विचारावेच लागतील. चायनाची प्रगती जी अभूतपूर्व आहे. चायनाचा नेमका प्रॉब्लेम काय होता, जसं आपल्याकडे अंधश्रद्धा आहे, धर्माचे प्रॉब्लेम आहे, तसं तिथं अजून एक प्रॉब्लेम होता, लोकसंख्या. आता मागच्याच वर्षी आपण लोकसंख्येमध्ये त्यांना मागं टाकले. भारत जगातली सगळ्यात 1 नंबरची लोकसंख्या झालेली, साधारण 142 कोटी लोक भारतात राहतात. लोकसंख्या हा चायनाला प्रॉब्लेम होता. त्या प्रॉब्लेमचं त्यांनी सोल्युशन मध्ये रूपांतरित केलं. त्यांनी काय केलं, तिथं त्यांनी ज्याला आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीज क्लब केले, ज्याला आपण ACZ म्हणतो, स्पेशल इकॉनॉमिक झोन, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं. मॅन्युफॅक्चरिंग हब बनवलं. आज तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, ही मेड इन चायना येते. अगदी अमेरिकेचा एकूण व्यापार जो आहे तिथं स्मॉल पार्ट सगळे म्हणजे तुम्हाला मी सांगू का की अमेरिकेमध्ये 68% जो माल जातो तो चायनावरनं जातो आणि जगातला जवळपास 28% जास्त व्यापार हा चायनाच्या माध्यमातून होतो, मॅन्युफॅक्चरिंग हब असल्यामुळे. पण हेच आपण विसरतो की ब्रिटिश ज्यावेळेस या देशामध्ये होते, आपण पारतंत्र्यात होतो, त्यावेळेस जगाच्या एकूण व्यापाराचा 24% हिस्सा भारताचा होता. 24% भारताचा हिस्सा होता व्यापारामध्ये. सिल्क रूट आपल्या केरळ पासून सुरू व्हायचा, ते डायरेक्ट कुठपर्यंत जात होता, युरोपपर्यंत जात होता, रोमपर्यंत जात होता. हा व्यापार भारतात होत होता. मग असं काय झालेलं आहे की आपण लोकशाहीमध्ये नेमकं काय करतोय, एक काळ जगाचं सगळं आकर्षण भारताकडे होतं. मी तुम्हाला सांगतो की स्पेनच्या राणीने ज्यावेळेस बोटी दिल्या त्यावेळेस अमेरिकन वेस्पुसी, त्याच्यानंतर वास्को दा गामा भारतात आला. अमेरिकन वेस्पुसी अमेरिकेला गेला आणि दुसरा ख्रिस्तोफर कोलंबस हा पहिला माणूस बाहेर पडला. ख्रिस्तोफर कोलंबस पहिल्यांदा बोट घेऊन बाहेर पडला आणि त्याला यश आलं. नवीन जगाच्या शोधात बाहेर पडले व्यापारासाठी. मला आश्चर्य वाटतं की रोम राज्याच्या मुख्य जो अनेक देश आहेत तिथं, परंतु मुख्यतः डच, फ्रेंच, पोर्चुगीज आणि इंग्लिश हे व्यापारासाठी बाहेर पडले, जर्मन सुद्धा. आता हे सगळे बाहेर पडल्यानंतर आज नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका वगैरे जर तुम्ही देश काउंट केले तर 56 देश आज युरोपच्या रोम राज्यातील लोकांच्या मालकीचे आहेत. ते कसं, तर कॅनडामध्ये पहिली लँग्वेज फ्रेंच आहे. तिथलं जे काही संस्कृती आहे, कपडे घालण्याची पद्धत आहे, खाद्य, म्हणजे कॅनडावर प्रभाव फ्रेंच त्या संस्कृतीचा आहे, त्या भाषेचा आहे. खाली आला अमेरिका. अमेरिकेमध्ये कुठली भाषा बोलली जाते, इंग्लिश. त्यांच्यावर ब्रिटिशांचा आहे. त्याच्या खाली आला तुम्ही ब्राझीलला, त्यांच्यावर कोणाचा आहे, पोर्चुगीजांचा. खाली आला तुम्ही चिलीला, तर स्पॅनिश लोकांचा. स्पॅनिश बोलले जाणारे जगात किती देश आहेत, 26 देश आहेत. म्हणजे संकट काळामध्ये हे लोक बाहेर पडले आणि संकटात संधी आहे हे बघून ते बाहेर पडले. मला थोडंसं विस्ताराने बोलावंसं वाटतं की नेमकं घटना काय आहे 15व्या शतकामध्ये, की सतत रोम आणि तुर्क यांचं युद्ध व्हायचं आणि 10व्या युद्धामध्ये तुर्कांनी रोम राज्य बुडवलं. तर तिथं एक रेनिसान झाला, एक विचार पुढे आला. तो असा होता की जर पोप हयात आहे, पोप तिथं आहे व्हॅटिकन सिटीमध्ये, जो देवाचा दूत आहे, आणि दुसरं महत्वाचं त्यांनी सांगितलं की बायबल हे सर्व ज्ञान आहे, सगळं आम्हाला देवाचं संरक्षण असताना आपण हरलो कसं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मागचे 1000 वर्ष जे धर्माचं युग होतं हे अंधकार युग होतं. कारण गॅलिलिओला त्यांनी मारलेलं, शिक्षा दिलेली, कारण त्यांनी जे काही संशोधन केलं. प्लुटोला मारलेलं, सॉक्रेटिसला मारलं. म्हणजे नवीन कुणी काही मांडणी करत असेल तर त्याचे हत्या केले. म्हणजे धर्माचं युग हे अंधकार युग होतं. आता ह्या अंधकार युगामुळं तिथं जो काही नुकसान झालं त्याचा विचार पुढे आला आणि युरोप खंडाने त्यावेळेस प्रगती केली. मग मी तुम्हाला सांगितलं तसं बोटी आणि त्यातनं मग व्यापार, मग त्यांनी जगावर राज्य केलं.
आता मला सांगा, आपण 21व्या शतकामध्ये आहोत, अर्थकारणाचं युग आहे आणि आम्ही हिंदू राष्ट्राच्या कल्पना मांडतोय आणि एक धर्माचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न करतोय. हे किती विरुद्ध भास आहे. हे 15व्या शतकात जे युरोपियन लोकांना कळलं की धर्माचं युग अंधकार युग आहे आणि आम्ही 21व्या शतकात परत धर्माकडे चाललेलो असेल. मला खेदाने सांगावं असं वाटतं की तुम्ही जर गल्फ कंट्रीमध्ये गेला, म्हणजे दुबईमध्ये गेला, तर भारतीय 50% आहेत, त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोक केरळी आहेत. त्याच्यानंतर तुम्ही अबुधाबीला जा, बहरीनला जा, कुवेटला जा, सौदी अरेबियाला जा, तिथून एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर त्या प्रत्येक शहरामध्ये 50% भारतीय लोक आहेत. ते मुस्लिम राष्ट्र आहेत. उद्या जर हिंदू मुस्लिम संघर्षाचा परिणाम असा झाला आणि त्या लोकांनी जर हे भारतात परत पाठवले नाही हे लोक, तर हे लोक किती भारतात पैसे पाठवतात त्याचा अंदाज आहे तुम्हाला. म्हणजे परदेशात नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी गेलेले लोक या देशामध्ये निर्मला सीतारामननी अर्थमंत्री म्हणून आपल्या बजेटच्या वेळेस सांगितलं की भारतामध्ये 125 अब्ज डॉलर परदेशात नाही येतात. मग ते देश कुठंतरी ख्रिश्चन आहेत, कुठंतरी मुस्लिम आहेत. आता धर्माचा जर संघर्ष उभा राहिला आणि त्या लोकांनी जर सिरियसली घेतलं की भारतीय हिंदू लोकांना परत पाठवायचं, तर किती आर्थिक नुकसान होईल आपलं. तर जगाच्या स्पर्धेत उतरलेल्या आपल्या लोकांना आणि मुख्यतः आपण जे मराठा समाजाबद्दल बोलताय त्याच्याबद्दल मला हे व्यापक का सांगावं लागलं की आपल्याला गौरवशाली इतिहास अभिमान असला पाहिजे. परंतु तो इतिहास वर्तमानामध्ये आम्हाला कुठं घेऊन जाणार आहे. कारण 21व्या शतकामध्ये डॉलरची किंमत आता 84-85 झाली, रुपया पडायला लागलेला आहे. तर हे कळतंय का आपल्याला. दुसरी गोष्ट काय आहे, तुम्ही पुणे आणि परिसराचा विकास बघितला, म्हणजे विकास अनेक कारणांनी झालेला आहे. जसं MIDCचा विकास झालाय, पार चाकणपर्यंत MIDC गेली, इकडे रांजणगावला गेली, इकडे कुरकुमला गेली, इकडे शिरवळला गेली. MIDC झाल्या, IT हब्स व्हायला लागले. किंवा आता पुण्याचा विस्तार जर बघितला तर मुंबईच्या जवळपास गेलाय. 400 स्क्वेअर किलोमीटरचं पुणे आहे. तर इथल्या ज्या जमिनी विकल्या गेल्या, जमिनी शेतकऱ्यांच्या होत्या. काही लोकांना पैशाच्या लोभापोटी म्हणा, लाभापोटी म्हणा, लोभ आणि लाभ दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. पण शेतीतनं पैसा आला, त्याच्यातनं आपली काहीतरी आर्थिक उन्नती केली पाहिजे, काही नवीन उद्योग केले पाहिजे, काही व्यवसाय केले पाहिजे. ते करण्यापेक्षा त्यांचा कल कशाकडे आहे, गाड्या घ्यायचा. गाडी कुठली, पहिले सुमोचं ट्रेंडिंग होतं, मोठी भारदस्त, त्याच्यानंतर स्कॉर्पिओ आणि आता फॉर्च्युनर. बरं, हे सगळं राहणीमान कसं. आता गोल्डमॅन तुम्ही बघितले असतील, अलीकडच्या काळामध्ये खूप गोल्डमॅन झालेले आहेत. म्हणजे आर्थिक उन्नती झाली की त्याचं आर्थिक प्रदर्शन करायचं. म्हणजे आपण कसे श्रीमंत, मोठे बंगले बांधायचे गरज नसताना, त्याच्यानंतर मोठ्या गाड्या घ्यायच्या आणि त्या गाड्या ज्या ब्रँड्स आहेत त्या ब्रँड म्हणूनच ओळखल्या जाणार आहेत. त्या गाडीत कोण बसले हे बघायला कुणालाही वेळ नाही. मर्सिडीज घ्या, BMW घ्या, ऑडी घ्या, फॉर्च्युनर घ्या, लोक गाडीकडे बघत असतात. त्या ब्रँडचं मार्केटिंग तेवढे. पण अपवाद आहे. समजा रोल्स रॉईस घेतली, कोणी रोल्स रॉईस घेतली, आता पुनावाल्यांनी रोल्स रॉईस घेतली, युआन पुनावाल्यांनी. तर युआन पुनावाल्यांनी रोल्स रॉईस घेतली, तर रोल्स रॉईस मध्ये कोण बसलं हे बघण्याची लोकांची उत्सुकता असते. कारण रोल्स रॉईस हा अपवाद आहे. आपण गाड्यांना म्हणजे प्रतिष्ठा म्हणून बघत असेल, घरांना प्रतिष्ठा म्हणून बघत असेल, तर आपण अर्थकारणाला सुद्धा प्रतिष्ठा म्हणून बघितलं पाहिजे. आता सध्या आम्ही महाराष्ट्रभर 2-3 चांगले कार्यक्रम घेतोय. त्याच्यामध्ये सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट आहे, नवी दिशा नवा विचार आहे आणि अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, याचा संकल्पना अशी आहे की 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकावरच्या वेळेस त्यांनी आपल्या राज्याची कल्पना मांडली. त्यावेळेस फारसं मोठं काय राज्य नव्हतं शिवाजी महाराजांचं. त्यांनी अशी मांडली होती की अहद तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, म्हणजे माझं राज्य एवढं असेल, लांब असेल, मोठं. म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाहीवर माझं राज्य असेल. तुम्ही शरफ जर बघितली, तुम्ही रायगडावर गेला तर एक सिंह आहे आणि ते सिंहाच्या 4 पायाच्या खाली 4 पाठशा आहेत, म्हणजे 4 हत्ती त्यांनी दाबलेले. तुम्ही जर बघितलं ते प्रतिकात्मक आहे. शरफ जी आहे ते 4 हत्तीच्या वर एक सिंह आहे, ते 4 पंजांच्या खाली एक. तर शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं तंजावर पासून पेशावर पर्यंत. शिवाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं. 3 एप्रिल 1680ला ते आपल्यातनं निघून गेले. पुढे 9 वर्ष संभाजीराजेंनी स्वराज्याचं नेतृत्व केलं. तारा राणी 7 वर्ष लढली, राजाराम महाराज लढले. परंतु शिवाजी महाराजांचं स्वप्न जे आहे ते मराठ्यांनी पूर्ण केलं. शिवाजी महाराजांच्या नंतर 3 पिढ्यांनंतर जवळपास 27-28 वर्षानंतर आटकेपार झेंडे राणोजी शिंदेंनी लावलं.
आणि या देशावर जवळपास मराठ्यांनी 110 वर्ष राज्य केले. आज बलुचिस्तानमध्ये मराठा आहेत, आज पाकिस्तानमध्ये मराठा आहेत, आज पानिपतमध्ये मराठा आहेत, आज गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुरतमध्ये मराठा आहेत, बेंगलोरमध्ये मराठा आहे, तुम्ही मैसूरमध्ये मराठा आहे, केरळमध्ये मराठा. रजनीकांत हा जो ऍक्टर आहे आता सुपरस्टार, शिवाजीराव गायकवाड नाव आहे त्यांचं, आम्हाला अभिमान आहे त्याचा, पण ते कोण आहे? ते मराठा आहे. प्रश्न असा आहे की मराठ्यांनी या देशावर 110 वर्ष राज्य केलं आणि 10 वर्ष राज्य केलं, परंतु आज नेमकं जर तुम्ही बघितलं की त्यांच्या पुढे प्रेरणा काय आहे, त्यांच्या पुढे विचार काय आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज आज आले 21व्या शतकामध्ये, ते त्यांचे फोटो बघतील, पण मला एक निश्चित आहे की पुतळे बघतील, एक तस्वीर त्यांना आकर्षित करेल. ती तस्वीर आहे त्यांच्या राज्याभिषेकाची, ज्याच्यात 32 मानाच्या सिंहासनावर शिवाजी महाराज बसलेले आहेत. जिजाऊ मासाहेब आहेत, संभाजी राजा आहे, राजाराम आहे, सगळ्या राण्या आहेत, सगळे सरदार आहे, सगळे मावळे आहेत. आणि त्या राज्याभिषेकाच्या चित्रामध्ये एक माणूस मात्र कमरेपासून लवून वाकलेला आहे, कुर्णीसात करतोय शिवाजी महाराजांकडे, नजरांना पेश करतोय. तो आहे हेनरी ऑक्झिंडर, गव्हर्नर मुंबईचा. हा शिवाजी महाराजांपुढे त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस वाकलेला आहे. शिवाजी महाराज जर आज आले अशी आपण कल्पना केली आणि त्या चित्राकडे बघितलं राज्याभिषेकाच्या, ते म्हणतील अरे हा माझ्या पुढे वागत होता, हे ब्रिटिश मला घाबरत होते, माझ्याकडे व्यापार, माझे नियम पाळत होते, आणि यांनी जगावर राज्य केलं. ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं, त्यांना कुठली प्रेरणा आहे? अरे मी तर तंजावर पासून पेशावर पर्यंत माझं राज्य असेल अशी कल्पना केली होती, पण आता 21वं शतक आहे, आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलेले. आता जर काय करायचं असेल मराठ्यांना, त्यांची प्रेरणा असेल, सांगणं असेल शिवाजी महाराजांचं की दक्षिणेतलं शेवटचं राज्य, शेवटचा देश हे ऑस्ट्रेलिया आहे. म्हणजे दक्षिणेत गेला तर शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आहे आणि उत्तरेत गेला तर कॅनडा आहे. तर शिवाजी महाराज म्हणतात अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला. मराठ्यांनी आता आपल्यासाठी एकच करायला पाहिजे, शिक्षण, उद्योग, नोकरीसाठी परदेशात जायला पाहिजे. ही मोहीम जरी असली तरी ही 21व्या शतकाची मोहीम आहे असं आपण समजूया, असं आपण म्हणूया. पण या मोहिमेमध्ये अधिकाधिक मराठ्यांनी आणि खास करून मराठी मुलांनी सामील व्हायचं असेल तर नक्की काय करायला हवं? नाही, 2-3 गोष्टी आहेत सध्या आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने आता जवळपास 23 देशांशी करार केलेले आहेत मॅन पॉवर सप्लायसाठी. म्हणजे अगदी ड्रायव्हर असेल, ITI इंजिनियर असेल, म्हणजे ITI केलेला मुलगा असेल, इलेक्ट्रिशियन असेल, मेकॅनिक असेल, कुठलाही असं मोबाईल रिपेअरचा कोर्स असेल, तर जगातल्या 23 देशाबरोबर भारत सरकारने आणि मुख्यतः महाराष्ट्र सरकारने जपान आणि जर्मनीशी करारच केलेले. पूर्वी काय होतं की परदेशामध्ये नोकरीसाठी जायचं म्हटलं तर अडचण यायची, कारण तुम्हाला एजंट शोधायला लागायचा, फसवी व्हायची, अनेक प्रॉब्लेम झालेले आहेत पूर्वी. परंतु आता कसं आहे, आता महाराष्ट्र सरकारच्याच माध्यमातून अशी मोहीम राबवली जातीये सध्या. आणि त्याला सारथी नावाची एक पुण्यामध्ये संस्था स्थापन झालेली, जिथं मराठा समाजासाठी मुख्यतः मराठा कुणबी मराठा यांना मार्गदर्शन दिलं जातं. म्हणजे शिक्षण कुठलं घ्यावं, परदेशात कसं जावं, कुठला उद्योग करावा, कुठली नोकरी करावी, मुद्रा लोन कसं घ्यावं, स्टार्टअप कसं सुरू करावं, याच्यासाठी सारथीचं मोठं काम सुरू झालेलं आहे. आता काय आहे माहिती का, की पहिली गोष्ट इच्छाशक्ती. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे आपल्या लोकांचा, की गाव सुद्धा सोडायला तयार नाहीयेत. गावातनं तालुका, तालुक्यातनं जिल्हा, मग शहर. परंतु आपण आत्ता काय विचार करतोय की आमची एक चळवळ आहे, हिच्यातनं विचार मांडले जातात. म्हणजे या चळवळीचा उद्देश काय, आता मी जवळपास 9 कॉलेजेसमध्ये गेलो आणि तिथं जे मुलं शिकत होती त्यांच्याशी मी संवाद केला. त्यांनी मला सुद्धा हे प्रश्न विचारले, पण प्रश्न काय आहे, आमचे आई वडील पाठवायला तयार नाहीयेत. त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की ते फार लांब आहे, अमेरिकेला कुठं, कॅनडाला कुठं, मग आमचं त्यांचं नातं राहील का, मग आमचा कोण सांभाळ करणार, हे सगळे असे भावनिक प्रश्न आहेत. पण मला नम्रपणे सांगायचंय की आजच्या आधुनिक युगामध्ये जगातल्या कुठल्याही देशामध्ये आपण 24 तासामध्ये पोहोचू शकतो आणि 24 तासामध्ये परत येऊ शकतो. एक. दुसरी गोष्ट, इंटरनेटच्या माध्यमातून जगात कुठेही तुमचा मुलगा मुलगी असली तर संपर्क ठेवू शकता, व्हॉट्सअप कॉल करू शकता, फेसबुक कॉल करू शकता, फेसटाईमवर बोलू शकता. अनेक गोष्टी आहेत, अनेक परवडणाऱ्या आहेत. तुम्हाला फील सुद्धा घेता येऊ शकतो. जर तुमच्या घरामध्ये
कॅमेरेला लावलेले असतात, तर तुम्हाला नॅचरली त्यांच्या सगळ्या हालचाली पाहायला मिळतात, संवाद करता येतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की जगात एक स्पर्धा तयार झालेली आहे, पण संधी पण तयार झालेली. मी जे जर्मनी जपानचं सांगत होतो त्यातलं महत्वाचं काय तुम्हाला मी सांगतो की जर्मन इज फेसिंग ए प्रॉब्लेम. तिथं ओल्ड एज पीपलची संख्या जास्त झाली, तरुण नसल्यामुळं तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या तयार झाल्या. आणि सेम विथ जापान. त्याचं पण कारण आता सध्या कसं आहे, एकतर लग्न करायचं नाही, लिव्ह इन रिलेशन. दुसरा प्रॉब्लेम असा आहे, जर झालं तर एकच मूल. आणि मग त्याच्यात सगळ्या समस्या असे झाल्यात की पॉप्युलेशनचे रेशो सगळे बदललेले आहेत. आणि इथंच खरं संधी आहे. चायनाने सुद्धा काय केलं, प्रथम चायनाने आपले लोक परदेशात नोकरी उद्योग व्यवसायासाठी पाठवून दिलेले आणि नंतर त्यांना परत बोलवलं. त्यांनी आपला देश घडतोय म्हणल्यानंतर पूर्ण त्यांनी बोलवलं. आपल्याला सुद्धा तेच पॅटर्न करावं लागेल. म्हणजे आता मी माझ्या मुलाला लंडनला शिकायला पाठवलं. रिजन्स युनिव्हर्सिटी लंडनमध्ये त्यांनी फायनान्सची डिग्री केली. पण नंतर मी ज्यावेळेस लंडनला गेलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की भारतातनं जवळपास 60,000 मुलं परदेशात शिकायला आलेली आहेत. आणि हेच नाही तर मी एकदा रशियाच्या विमानामध्ये होतो, मॉस्कोला चाललो होतो, तर तिथं डॉक्टर होण्यासाठी अर्ध विमान ते करत होते. म्हणजे लोक जात आहेत बरं का, पण हे मराठा किती हा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की जगभर मला गुजराती लोक व्यापारासाठी गेलेले पहिले. म्हणजे मी अगदी तुम्हाला आवर्जून सांगतो की आफ्रिकेमधले काही असे देश आहेत की ज्याचा व्यापार पूर्णपणे गुजराती लोकांच्या ताब्यात आहे. म्हणजे उदाहरण तांझानियाचं घेतलं तर तांझानियामध्ये 50,000 गुजराती कुटुंब आहेत आणि पूर्ण तांझानियाची इकॉनॉमी त्यांच्या ताब्यात आहे. गंमत अशी की ते मगाचं गुजराती पुस्तकातलं एक उदाहरण सांगतो की आपण म्हणतो गुजराती लोक घाबरट असतात, व्यापारी असतात, गरीब असतात. तर त्यात सलील त्रिपाठीने उदाहरण सांगितलं की आफ्रिकेतल्या एका देशामध्ये किराणा मालाच्या दुकानावर ती गुजराती बाई बसली होती गल्ल्यावर. आणि तिकडे काय ब्लॅक पीपल आहेत, डायरेक्ट येतात, लुटतात. लूट आफ्रिकन कंट्रीमध्ये नॉर्मल आहे. तर तिने त्या एका ब्लॅक मॅननी येऊन तिला पिस्तूल लावला असा आणि तिला सांगितलं की गल्ल्यातले सगळे पैसे दे. आता नॉर्मली एक महिला प्रतिकार कशी करणार इथं? ती गुजराती महिला आहे, त्यात आपल्याला काय सांगितलं की ती लढवाई नसते वगैरे. तिने स्वतःच्या हातात असलेलं रेजिस्टर काढलं, त्याच्या डोक्यात मारलं, तो पळून गेला. पण आफ्रिकेत जाऊन जिथं जीवाला धोका आहे तिथं जाऊन गुजराती लोक व्यापार करतात. हे 19व्या शतकापासून सुरू झालेले मी तुम्हाला सांगतो. आणि केरळचे लोक, केरळचं तर गंमत तुम्हाला सांगतो की केरळी लोक मुंबईमध्ये व्यापार करत होते, उद्योग करत होते, व्यवसाय करत होते. स्वतंत्र भारताच्या आधीपासूनच ते इथे येत होते, त्यांचे हॉटेल्स होते. तुम्हाला आठवत असेल शिवसेना जशी जशी फॉर्मात आली त्यावेळेस एक घोषणा होती, बजाव पुंगी हटाव लुंगी. आणि हे 80च्या दशकात घडत होतं. म्हणजे केरळी लोकांना हाकलून द्या. आता बघा ह्या केरळी लोकांचं नशीब कसं आहे की नेमकं 80च्या दशकामध्ये दुबईचा उदय झाला. म्हणजे तेल सापडले. 71ला ते स्वतंत्र झाले, 76ला तेल सापडलं आणि तिथून पुढं दुबईचा उदय झाला. जे लोक मुंबईत यायचे तिथं उद्योग व्यवसाय करायचे पोटा पाण्यासाठी, ते लोक सगळे कुठं गेले? केरळला. केरळचे लोक दुबईला गेले, अबुधाबीला गेले, बहारीनला गेले. म्हणजे गल्फ कंट्रीमध्ये ते उद्योग व्यवसाय नोकरीसाठी. मला एक गंमत वाटते की मी 2014ला ज्यावेळेस मी केरळमध्ये होतो, दुबईमध्ये होतो, आणि गल्फ टाइम्स नावाच्या पेपरमध्ये एक बातमी ठळक आली होती की 7 लाख कोटी रुपये केरळला म्हणजे बँक ट्रान्झॅक्शननी पाठवले. 7 लाख कोटी रुपये, ज्या वेळेस महाराष्ट्र सरकारचं बजेट होतं 3,75,000 कोटी. केरळला इतका प्रचंड पैसा येतोय, तिकडून येतोय. तर हे असं आहे की वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या देशाशी कसं नातं झालं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो आता की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिक्चर आला होता. हा काय पिक्चर आहे? तर पंजाब आणि लंडनचं कनेक्शन. आता लंडन आणि पंजाबचं कनेक्शन हे सांस्कृतिकीकरण आहे, त्यातनं आलेलं पिक्चर आहे. म्हणजे शाहरुख खान आणि काजोल. आता हे त्याचं पिक्चरची स्टोरीज कशी तयार झाली तर ती तिथली संस्कृतीच तशी आहे. कारण लंडनमध्ये साऊथ हॉल नावाच्या परिसरामध्ये 10 लाख पंजाबी लोक राहतात. आता हे पंजाबी तिथंच विस्तारलेले आहेत का? आता आज तुम्ही कॅनडाला गेला तर पंजाबी भाषा 3 नंबरची भाषा आहे, बोललं जातं. मी जाऊन आलोय कॅनडाला, टोरंटोला गेलो, तिथं अनेक शहरांमध्ये गेलो.
पंजाबी लोकांची प्रचंड संख्या आहे तिथं. 4 त्यांचे खासदार, 1 मंत्री आहे त्यांचा तिथं. आणि दुसरीकडे तुम्ही हरियाणाचं बघितलं तर हे जाट लोक आहेत. म्हणजे जाटच पंजाबी शीख झाले तर शीख लोक तुम्हाला तिकडे दिसतात कॅनडामध्ये, त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये. दुसरीकडे तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेला तर हे सगळे जाट लोक आहेत. आणि तुम्हाला अजून एक धक्कादायक माहिती सांगतो की हरियाणा, पानिपत, सोनपत, कर्नाल आणि तिथं 4 जिल्ह्यांमध्ये मराठ्यांचा प्रभाव आहे. पानिपत, सोनीपत, कर्नाल आणि कुरुक्षेत्र या भागामध्ये मराठ्यांचा प्रभाव आहे, म्हणजे दिल्लीपासून चंदीगडच्या रस्त्यावर. तर तिथले रोड मराठ्यांची सुद्धा 10,000 मुलं आता ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, नोकरी, उद्योग, व्यवसाय, आणि ते तिथं सेटल झालेले आहेत. तर तुम्ही प्रत्येक प्रांताचा जर अभ्यास केला, तामिळनाडूचा जर अभ्यास केला, तर सिंगापूर, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया इथं ऑन एन ॲव्हरेज, आणि अगदी श्रीलंकेमध्ये 25% हे तमिळ लोक व्यवसाय, उद्योग, व्यापारासाठी गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्रांतांनी आपापले देश आयडेंटिफाय केलेले आहेत. म्हणजे उत्तरेत तुम्ही गेला तर त्यांचे पण देश मी सांगू शकतो, आणि दक्षिणेत गेला पण महाराष्ट्राचं काय गौरवशाली इतिहास, समाजकारणासाठी त्याग, स्वराज्य निर्माण केलं, स्वातंत्र्य मिळवलं. पण किती दिवस, कसं चालणार हा देश? आपल्याला आपल्या लोकांमध्ये एक प्रेरणा आणि एक विचार द्यावा लागल, आणि तो 21व्या शतकाचा विचार असेल अर्थकारणाचा. त्याच्यासाठी प्रचंड प्रबोधन करायला लागेल. आणि आपण जे सांगताय की सध्या जातीय तणाव आहे प्रचंड, म्हणजे अगदी बीडचं प्रकरण असेल किंवा अन्य अनेक प्रकरण, म्हणजे धनगर मराठा असेल, मराठा माळी असेल, मराठा वंजारी असेल, ब्राह्मण मराठा असेल, आम्ही सगळे जातीमध्ये विभक्त आहोत. ठीक आहे, काही दिवस बातम्या लागतील, काही दिवस आम्ही टीव्हीवर दिसू, त्याच्यावर खूप सारी चर्चा होईल, यांनी फारसं परिवर्तन होणार नाही. आपल्याला जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, प्रांताच्या पलीकडं, भाषेच्या पलीकडं जाऊन विचार करावा लागेल. कारण जग आता एकच झालेलं आहे. वर्ल्ड इज ग्लोबल विलेज. रिलायन्सची जाहिरात आहे, दुनिया सारी मुठ्ठी में. आता जग जर एवढंसं लहान झालं असेल, ग्लोबल विलेज झालं असेल, तर आम्ही किती दिवस जाती सांभाळणार, किती दिवस जातीच्या अस्मिता सांभाळणार? पुणे, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कॉस्मोपॉलिटन एरियामध्ये आज जे आंतरजातीय विवाह होते त्याची चर्चा सुद्धा होत नाही. पूर्वी होत होते तर लोक थोडीशी चर्चा करायची होती. सहज विवाह होतात. याचा अर्थ असा आहे की इथं जाती आता विसर्जित होत चाललेले आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरभाषीय असे विवाह ठाणे, मुंबई, पुण्यामध्ये सहज पाहायला मिळतात. म्हणजे जात नको आता, भाषा नको, आम्ही सगळे भारतीय आहोत आणि आम्ही सगळेजण मानवता मानणारे आहोत. अशा विचाराने पुढे जावं लागेल आपल्याला. कारण आपल्या देशाच्या राज्यघटनेला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य अपेक्षित आहे. जगात अशी राज्यघटनाच नाही की जिला हे अभिप्रेत आहे. कारण इथं विषमता आहे म्हणून समता, इथं अन्याय आहे म्हणून न्याय, इथं स्वातंत्र्य नाही पारतंत्र्य आहे म्हणून त्यासाठी. तर हे सगळं समता, बंधुता, न्यायचं, तर बंधुत्वाचं वातावरण तयार करायचं असेल तर जातीच्या अस्मिता पहिल्या सोडल्या पाहिजे, भाषिक अस्मिता सोडल्या पाहिजे, प्रांतिक अस्मिता सोडल्या पाहिजे. आणि हे सगळं आपण जोपर्यंत विसर्जित करणार नाही, कुंभमेळाव्यात खरं हे विसर्जित केलं पाहिजे. आपण पाप पुण्याच्या कल्पना घेऊन जातोय. कुंभमेळाव्यामध्ये जाऊन जर काय विसर्जित करायचं असेल तर जात, धर्म, भाषा, प्रांत, फक्त भारतीय आणि मानवता जोपर्यंत आपण मानणार नाही तोपर्यंत जगाच्या स्पर्धेत आम्ही जे विश्वगुरूच्या कल्पना मांडतोय किंवा आम्ही महासत्ता होण्याचे जे स्वप्न बघतोय 2047ला, ते पूर्ण करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कुंभमेळाव्याच्या निमित्ताने त्या गंगा, जमुना, सरस्वतीमध्ये हे 4 गोष्टी विसर्जित करायला लागतील. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण विश्वगुरू किंवा आपण महासत्ता हो. अगदी खूप विस्ताराने खरं तर प्रवीण सर तुम्ही हे सांगितलं. जर आपल्याला आर्थिक उन्नती हवी असेल तर जातीय अस्मिता आपल्याला सोडायला लागतील आणि त्या दृष्टीनं व्यापाराकडेही बघायला लागेल. हे सांगितलं तर खरं प्रवीण सरांनी आहे, पण आपल्याला ते जमणार आहे का हा प्रश्न आपण जरा विचारला पाहिजे. आणि जर जमणार असेल तर कसं, आणि जमणार नसेल तर कसं, याचीही विवेचन आपण आपलंच करायला हवं. प्रवीण सर, थँक्यू सो मच. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय.